नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील सीपी तलाव वागळे स्टेट येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा वेचत असताना महिलेला जेसीबीचा धक्का लागल्याने गंभीर दुखापत झाली होती. घटनेमध्ये राजेश्री बाळू जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. मृत पावलेल्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह घेत रुग्णवाहिकेतून महापालिका मुख्यालयाबाहेर आणला होता. मृत पावलेल्या महिलेच्या मुलास ठाणे महानगरपालिकेमध्ये कामावरती रुजू करावे व आर्थिक मदत देखील कुटुंबियांना द्यावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली होती. घनकचरा विभागाचे अधिकारी उपायुक्त मनीष जोशी यांनी या मागण्या त्वरित मान्य केल्या असून येत्या 15 दिवसात डम्पिंग हटवणार असल्याचं पालिका अधिकारी मनीष जोशी यांनी सांगितलं आहे. योग्य न्याय मिळाला नाही, डम्पिंग हटवलं गेलं नाही तर पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून पेटवणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे पदाधिकारी रामेश्वर बचाटे यांनी दिला आहे. आणि मग मी निघून जाणार असा अजिबात प्रकार नाही. एकदा आपली चर्चा फायनल झाली पण प्लीज ठेवू माझी रिक्वेस्ट. ॲम्ब्युलन्स ठेवू कारण की ते बरोबर दिसत नाही. ते बरोबर दिसत नाही. 5 मिनिटाचा ॲम्ब्युलन्स बेटा तू समजदार आहे, तुम्ही समजदार असं एकदा सगळ्यांसमोर मी बोलतोय म्हणजे समजून घ्यायला पाहिजे. कुठल्या स्टेशनला आपल्या चला मी येतो. चला आपण काल जवळजवळ 4:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. पॉकलँडच्या त्या फावड्यामध्ये अक्षरशः त्या ड्रायव्हरनं ती बॉडी उचलून डंपरमध्ये टाकली होती आणि त्या डंपरच्या ड्रायव्हरला माहीत पडलं की आतमध्ये काहीतरी बॉडी दिसते म्हणून ते त्यानंतर त्यांनी बॉडी बाहेर काढली आणि त्यानंतर सर्व स्थानिक लोकांना ते कळालं. बाजूलाच ते जयभीमनगर या ठिकाणी रहिवासी होतात. जवळजवळ 30-35 वर्षापासून ते रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा आहे. ते आमची अशी मागणी आहे महापालिकेकडे की त्यांना वडील नाही, त्या मुलांना वडील नाही आहेत, स्वतःचं घर नाही, त्यांना भाड्यानं राहतात आणि आईसुद्धा गेलेली आहे. त्यांच्या डोक्यावरचं पूर्ण छप्पर पूर्ण म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आपली आमची आणि परिवाराची अशी मागणी आहे की महापालिकेकडे कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांना काही आर्थिक मदत या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. कालपासून आम्ही रात्री आमची 10:30-11 वाजता बोलणं झालं होतं कवळे यांच्याशी. तर ते सकाळी 10 वाजेपर्यंत फोन करून म्हटले होते, परंतु त्यांनी काय 10 वाजेपर्यंत काय कॉल केला नाही. आम्ही 11 वाजले तरी पण वाट बघितली. शेवटी आम्ही त्यांना कॉल करून विचारलं तेव्हा त्यांनी थोडीशी परत म्हणजे संभ्रमाची भूमिका घेतली आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की या महापालिकेच्या समोर बॉडी घेऊन आपल्याला जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करायची. पत्रव्यवहार आता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेसाठी बोलवलेला आहे. त्यांनी चर्चा जर योग्य होत असेल तर पत्रव्यवहार करून पुढील दिशा आणि निर्देश ठरवू. आपण ऐकलंच असेल की जवळजवळ 5 वर्षापासून त्यांची कॅसेट तीच आहे की ते हस्तांतरण केंद्र आहे. परंतु आपण सगळ्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून आपले कॅमेरे तिथे गेलेले आहेत. कसे तिथे 4-4, 5-5 माळ्याचे ढिगारे लागलेले आहेत हे आपण स्वतः तिथे बघितलेले आहेत आणि हे म्हणतात की ते हस्तांतरण केंद्र आहे. ते डम्पिंगचं स्वरूप आहे की हस्तांतरण केंद्र आहे, हा मोठा प्रश्न महापालिकेला अजून समजलेला नाही. आज संबंधित अधिकारी मनीष जोशी साहेबांनी असं सांगितलं की 15 दिवसामध्ये आम्ही ते संपूर्ण कचरा हटवू आणि त्या ठिकाणी कचरा जमा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. जर भविष्यात त्यांनी 15 का आम्ही 20 दिवसात त्यांना अल्टिमेट आणून देतो. 20 दिवसानंतर तिथे जर कचरा जमा झाला तर आम्ही तो अक्षरशः आमच्या हाताने पेटवून तिथे गाड्या सुद्धा पेटवून टाकू आम्ही. शेवटी कोण जबाबदार, काय जबाबदार, ते कशाला तिकडे होते त्या विषयावर आपल्याला अजिबात जायचं नाही, बिलकुल जायचं नाही. हे बघा, कचरा वेचक हा घनकचरा व्यवस्थापनात त्याचा एक सगळ्यात मोठा एक सिंहाचा वाटा. आज जर आपले हे कचरा वेचक बांधव यांनी जर सुरुवातीला कचऱ्यामधून सुका कचरा किंवा काच किंवा प्लास्टिक किंवा रबर हे जर वेचलं नाही तर पुढे डम्पिंग ग्राउंडला मोठ्या प्रमाणावर अडचण होते. ही बाब नुसतं मी मान्य करत नाही, कायदा पण हे मान्य करतो. तू ये ना पुढे. म्हणून कसं आहे की आज कचरा वेचकाची जी भूमिका आहे ही कायम ठाणे महानगरपालिकेने त्याला महत्व दिलेलं आहे. पण दुर्दैवाने काय होतो की आज आपल्याला एक कल्पना आहे की सीपी तलावाला मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता आणि आपणच सगळे स्थानिक लोक आहात. आपणच मागणी केली होती की कचरा लवकरात लवकर इथून आपल्याला शिफ्ट करायचा आहे. आता बचाटे इथे उभा आहे की त्यांची सगळ्यांची मागणी होती आणि म्हणून आपण जास्तीत जास्त डंपर आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने आपण तो कचरा आपण हलवलेला आहे. आता हे करत असताना काल अतिशय दुर्दैवी म्हणजे मला वाटतं की 10-15 वर्षापासून आई तिथे काम करत होती ना, लॉकडाऊनच्या म्हणजे कोविड नंतर. आता बेटा मुद्दा असा आहे की जे झालं ते खूप वाईट झालं आणि
आज जे त्याची त्या दिवंगत आईची जी मुलं आहेत त्यांच्यापैकी कोणाला आपल्याला कसं पुनर्वसन करता येईल हे आता हे मीडियासमोर मी महापालिकेच्या वतीने आपल्याला एक आश्वासन देतो. म्हणजे ह्याच्यात काय आर्थिक मदत पण महापालिका देण्याचा विचार आहे. आणि जे मला वाटतं नोकरीबद्दल आता ते तुम्हाला ठरवायला लागेल. आता तू तर होमगार्डमध्ये तर तुम्हाला ठरवायला लागेल ह्याच्यासाठी ना. तर हे ऑन रेकॉर्ड मीडिया समोर आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी हे क्लिअर करतो की जे आर्थिक मदत असेल आणि जॉब आपण चांगल्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टमध्ये. आणि तुम्हालाही माहिती आहे ठेकेदार बदलतात पण कामगार तसंच राहतो. म्हणजे जरी कॉन्ट्रॅक्टचा जॉब असेल तरी तो एक प्रकारचा कायम स्वरूपाचाच जॉब असतो. कारण की जेवढे शासकीय जे देणी असतात ज्या रेग्युलर महापालिकेच्या कर्मचाऱ्याला भेटतात तेच आपण कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांना पण आपण देतो. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करण्यात यावा. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये केलेल्या आवाहनानुसार बँकेमध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही. आपले दैनंदिन व्यवहार हे मराठी भाषेतच करण्यात यावेत असे पत्रक मनसेच्या वतीने ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव व ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज बँकेला देण्यात आले. आज हात जोडून नाही ऐकलं तर उद्या हात सोडून समजावलं जाईल असा इशारा देखील मनसेच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे. या प्रसंगी जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, रवींद्र सोनार, उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण, पुष्कर विचारे, सुशांत सूर्यराव, सुशांत डोंबे, विभाग अध्यक्ष निलेश चव्हाण, संदीप साळुंके, मनोज चव्हाण, प्रितेश मोरे इत्यादी पदाधिकारी येथे उपस्थित होते. आमची ज्या बँकेत अकाउंट आहे तिथे आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला हिंदीत बोलावं लागतं असं त्या लेडीचं मत होतं. म्हणून आम्ही सुरुवात तुमच्यापासूनच केली. माझं मते जर असेल काल परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक SBI बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे. आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की हिंदीत बोललं जातं, मराठीत बोलताना ती लोक नाटकं करतात. सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे. आणि आज SBIला आल्याच्या नंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरनं आलेली लोक आहेत. आम्ही या लोकांना विनंती केली आहे त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे. सो जर तुम्ही या मातृभाषेत 1 लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ 95% मराठी लोकांची असतील तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे, आमची मातृभाषा मराठी आहे आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत. जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत. त्याच्यासोबत डोअर कीपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत. कारण SBIमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत. सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेस्कवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे. एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत
बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे. अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं आहे, पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे. त्यांना पुढील 8 दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल. मी कर्नाटक बँकेत जाणार होतो कारण कर्नाटक आणि मराठी हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सो आम्ही जाणार होतो कर्नाटक बँकेमध्ये, पण आज बँक बंद आहेत आणि तिथेही आता आमचे पुष्कर विचारे आणि आमची टीम जाऊन तिथेही निवेदन देईलच. किंबहुना ठाण्यातल्या सर्व जेवढ्या बँका आहेत, प्रायव्हेट बँका असतील किंवा सरकारी बँका असतील, इथे आमची सगळी टीम आजपासून जायला सुरुवात करेल आणि पुढील 4 दिवस ठाण्यात जेवढ्या बँका आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन मराठीचा वापर करा, मराठी तरुणांना संधी द्या, या सगळ्या गोष्टींची मागणी करणार. सालाबादप्रमाणे यंदाही धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावरती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने श्री अंबेमा चैत्र नवरात्री उत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं आहे. या चैत्र नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जल्लोष धम्माल मस्ती गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सूर मिसळत गाणी गायली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धर्मपत्नी सौ लता शिंदे यांनी व भाविकांनी नवकुंडीय महायज्ञाला 108 प्रदक्षिणा घातल्या. चैत्र नवरात्रीच्या येत्या 9 दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन येथे करण्यात आलं आहे. यामध्ये दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलं असून सध्या देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. तसेच महाप्रसादाचा व महाभंडाराचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत. सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील, परिवहन समिती सदस्य जयप्रकाश कोटवानी व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. यावेळी प्रकाश कोटवानी यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. हा म्हणजे स्वतःपासून सुरुवात करतो. आता सगळे गातात, ठीक आहे. आणि एक शेवटचा सगळ्यांचा जोरदार सैराट झाला. बघा, हे दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवसातच या नवरात्र उत्सवाला एवढा प्रतिसाद मिळतो आहे आणि ह्या जेवढा प्रतिसाद मिळतोय त्याच्यामध्ये आम्ही जे साहेबांबरोबर जे आम्ही संगती काम करतोय त्याच्यामध्ये आमचा पण प्रोत्साहन वाढतोय. तर मला तर लोकांना हे सांगायचे की असे धार्मिक कर्मांमध्ये तुम्ही जास्त सहभाग घ्या. त्यांच्यामुळे कसं होतं की जेवढे लोक ह्यांच्यात सहभाग घेतील त्यांच्यामध्ये आम्हाला पण जास्त त्यांच्यात एनर्जी. बघा, हे जे महाप्रसादचे आयोजन सकाळ ते रात्रपर्यंत सुरुवात असते आणि कमीत कमी आम्ही काय महाप्रसाद लोक काय मोजत नाही किती आनंद घेतात, पण आमच्या अंदाजप्रमाणे 10 ते 12 हजार लोक या महाप्रसादचा लाभ घेतात. ची भावना एकदम चांगली आहे लोकांचा. त्या नवचंडीमधनं जे त्यांच्या मनात जे पण त्यांचे असतील धर्मामध्ये आणि बरंच आमच्याकडे आम्ही यादी बनवतोय की बाबा किती लोक रोज बसणार. तर शक्यतो आम्ही हेच प्रयत्न करतो की जास्तीत जास्त लोक या हवनकुंडात बसून आणि याचा लाभ घेतील तर आम्हाला पण 108 परिक्रमा जी आहे, 108 परिक्रमा जे आज ह्यांच्यात 108 परिक्रमा करण्याची लोकांची जे पण मनोकामना जे पूर्ण होण्यासाठी आम्ही जे आवाहन करतो की तुम्ही 108 परिक्रमा करा आणि ते तुमच्या मनात जी पण इच्छा असेल देवीसमोर तुम्ही प्रार्थना करा. आणि बरेच लोकांची ती परिक्रमामुळे बरेच लोकांची मनोकामना पूर्ण होते आणि लोक चांगल्या 108 परिक्रमा पण लोकांचा चांगला प्रतिसाद. आजूबाजूचे जेवढे परिसराचे लोक आहेत त्यांचा एवढा आमचा सहकार्य असतो. तुम्ही हे बघतायत की आज एवढी गर्दी असते, एवढे सगळे येत आहेत, तर उलट लोक आम्हाला विचारतायत की बाबा यावर्षी आहे ना. अरे बोला, आता हा कार्य कधीही बंद होणार नाही, हा कार्य चालूच राहणार.
चैत्र नवरात्र उत्सव 2025चा दुसरा दिवस देखील उत्साहात संपन्न झाला. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चैत्र नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदा देखील साजरा करण्यात येतोय. आकर्षक असा गणपतीपुळे मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला असून देवीची विधिवत पूजा करीत धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. देवीच्या मंगल आरतीने भक्तिभावाने प्रारंभ झालेल्या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद येथे लाभत आहे. काल या ठिकाणी हबप श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं सुश्राव्य आणि प्रभावी कीर्तन पार पडलं. यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. धर्म, श्रद्धा आणि संस्कृती यांचा हा अनमोल संगम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. हरिनामाचा गजर आणि भक्तिमय सोहळा येथे संपन्न झाला. हबप श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या प्रभावी कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या वाणीतून भक्तिरसाची गंगा वाहिली. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये हबप सौ रश्मी रबी शिंदे, हबप सौ अंजना दादा सोमाने, हबप श्रीमती नंदाताई आढाव, हबप श्री रघुनाथ नाना तुपे, हबप प्रमोद खिल्लारे कासार, हबप चेतन साचे, हबप हरिश्चंद्र जाधव, हबप नामदेव भोईर यांचा येथे सत्कार सोहळा संपन्न झाला. या पवित्र सोहळ्याने परिसर भक्तिमय असा झाला होता. तसेच एक आगळीवेगळी ऊर्जा आणि हरिनामस्मरणाने या ठिकाणी उपस्थित नागरिक नाहून निघालेले पाहायला मिळाले. श्रीरंग विद्यालयाचे मिळत आहेत आणि त्यांचं प्रदर्शन त्यांनी भरवलेलं आहे. त्याचप्रमाणे मंदिराची सजावट ज्यांनी केलेली आहे ते श्री प्रमोद सावंत यांनीही मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. सन्मान आपण स्वीकारावा ही विनंती. टाळ मृदंग वेणेच्या स्वरामधला अनुभव केलेली आहे. हरिपाठामध्ये सहभागी होतात आणि नामदेव अप्पा शामगावकर यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतलेला आहे. त्र्यंबकेश्वरची वारी, कार्तिकी वारी करतात त्याचं वातावरण होतं आणि त्यामुळे त्यांना बालपणातच नामस्मरणाची गोडी लागली. विठोबाच्या ओव्या कानावर पडल्या, वाचन वाढत गेलं आणि मग 1962 साली त्या पहिल्यांदा वारीला गेल्या आणि आपल्या वारकरी धर्माचा प्रसार करायचा हाच त्यांना ध्यास लागलेला असतो असे हरिभक्तपरायण श्री प्रमोद दत्ताराम खिलारे. आपलं मनापासून अभिनंदन. नियमितपणे वारी असते, दर्शनाला जात असतात ते आणि कीर्तन सेवा हाच ते पुरस्कार मानतात. श्री सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांचा होत आहे. हरिभक्तपरायण श्री मोरेश्वर भोईर, नामदेव मोरेश्वर भोईर 25 वर्ष ते पायी वारी करत आहेत आणि जवळजवळ सन्माननीय प्रवक्ते श्री अनिश गाडवे यांना विनंती, कृपया आपण मंचावर यावं. सावरी समाज असो, गुजराती समाज असो, विविध समाज त्यांच्यामधले ही सन्माननीय शिवसेना नेते माजी खासदार राजनजी विचारे हे करत असतात. मग तो समाज कोणता. अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांनी देहत्याग करण्यापूर्वी 1878मध्ये देहत्याग करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या गळ्यातील एक डोळा रुद्राक्षमणी काढून त्यांचे शिष्य बाळप्पा यांच्या गळ्यात बांधला. स्वामींनी बाळप्पाभोवती वापरलेले केशरी वस्त्र घातले आणि त्यांना ध्वज आणि पादुकाही दिली. त्यांनी बल्लप्पाला पुढील आज्ञा देखील दिली, तुम्ही येथे एक वेगळा मठ सुरू करा, ज्याचा अर्थ अक्कलकोटमध्ये होता. मठ बांधला गेला आणि तो बाळप्पा मठ म्हणून ओळखला जाऊ लागला. अशा प्रकारे गुरूंची एक नवीन परंपरा अस्तित्वात आली. भगवान दत्तात्रेय जे सर्व गुरूंचे गुरु आहेत, नंतर स्वामी समर्थ आणि नंतर बाळप्पा महाराज. जेव्हा बाळप्पा महाराज देहत्याग करण्याच्या बेतात होते तेव्हा त्यांनी स्वामी समर्थांकडून मिळालेले मठाचे सर्व प्रतीक गंगाधर महाराजांना दिले. त्यांनी गंगाधर महाराजांच्या गळ्यात एक डोळा रुद्राक्षमणी घातली आणि स्वामी समर्थांनी पूर्वी केल्याप्रमाणे पादुका आणि ध्वज दिला. जेव्हा गंगाधर महाराज देहत्याग करण्याच्या बेतात होते तेव्हा त्यांनी मठाचे प्रमुख म्हणून पुढील पसंती असलेल्या गजानन महाराजांनाही असेच केले. अक्कलकोटचे श्री गजानन महाराजांचा जन्म 17 मे 1918 रोजी झाला. पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे झाला. त्यांची आई सोनामाता ही योगिनी होती.
त्यांचे वडील शिवानंद स्वामी हे एक महान नादब्रह्म योगी होते. त्यांचे आजोबा तात्याजी महाराज देखील एक महान योगी होते. त्यांना आयुर्वेदाचे जन्मजात ज्ञान होते. अशा प्रकारे योगींच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांच्या कुटुंबात मनुष्याचा पुत्राचा जन्म व्हावा यासाठी तयारी केली जात होती. राजिमवाले कुटुंब भारतातील छत्तीसगड राज्याची राजधानी रायपूर येथून येते. शिर्डी साईबाबा छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील श्री गजानन महाराजांच्या कौटुंबिक घरी आशीर्वाद देण्यासाठी गेले. श्री उपासनी महाराज हे शिर्डी साईबाबांचे सर्वात मोठे शिष्य होते. शिर्डी साईबाबांनी श्री उपासनी महाराजांना पश्चिम बंगालमधील खरगपूर येथील हरिजन वसाहतीत राहण्याची आज्ञा दिली. ही वसाहत श्री गजानन यांचा जन्म झालेल्या रेल्वे क्वार्टरजवळ आहे. त्यांचे आई सोनामाता यांनी या वसाहतीमध्ये येऊन परिसरातील कुष्ठरोग्यांची वैयक्तिक सेवा करण्यास सुरुवात केली. तेव्हा एक क्रांती घडली. तिथे त्यांची भेट त्यांचे गुरु उपासनी महाराजांशी झाली, ज्यांनी शिर्डी साईबाबांनी पाठवले होते. शिर्डी साईबाबांना भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळाचे ज्ञान असल्याने त्यांना माहीत होते की येथे एक महान अवतार जन्माला येणार आहे आणि म्हणूनच त्यांनी उपासनी महाराजांना त्या ठिकाणी पाठवले. 1921 मध्ये लक्ष्मणराव उर्फ श्री शिवानंद महाराज आणि सोनामाता यांच्यासह श्री गजानन महाराज यांना साकोरी येथे उपासनी बाबांकडे आणण्यात आले. 1926 मध्ये श्री गजानन महाराजांना त्यांच्या शैक्षणिक शिक्षणाच्या सोयीसाठी अक्कलकोटला नेण्यात आले. 11 मार्च 1938 रोजी सद्गुरू गंगाधर महाराज यांनी बाळप्पा मठाचे प्रमुख म्हणून श्री गजानन महाराजांची स्थापना केली. देहत्याग करण्यापूर्वी श्री गजानन महाराजांनी पारंपरिक पद्धतीने कोणत्याही व्यक्तीची मठ प्रमुख म्हणून नियुक्ती केली नाही. घोषित केलं, माझ्यानंतर वेद. 1938 मध्ये गजानन महाराजांना बाळप्पा मठाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तेव्हा ते 20 वर्षाचे होते. प्रतिष्ठापनापूर्वी त्यांना एक उच्च तत्वांकडून वैयक्तिक मंत्र मिळाला होता. आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. ठाण्यामध्ये आपले परमभक्त स्वामी समर्थांचे भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या कृपेने, यांच्या वतीने ताराबाग नौपाडा पोलीस स्टेशनच्या पाठीमागे एक बिल्डिंग जी ताराबाग नावाची आहे, तिथे त्यांनी आपलं स्वामींची मूर्ती असावी, तिथे आपलं भक्तिभावाने लोक यावी या उद्देशाने केवळ त्यांनी इथे मूर्तीची स्थापना केली. आणि आता त्याचा पुढे उत्सवात रूपांतर कसं होईल याची काळजी घेण्यासाठी हा पहिल्यांदा आमचा हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नाला यश स्वामींनी कसं दिलं आहे हे आता तुम्ही डोळ्याने पाहताय. आणि ह्याच्यामध्ये नुसतं तिथे थांबलेले नाही आहेत, तर त्यांनी एक स्वामी भक्त मंडळ तयार केलं आहे आणि त्या भक्त मंडळाच्या मार्फत हे सगळं काम चालणार आहे. दिवसभरात आता अक्कलकोटहून बाळप्पा महाराजांच्या मठातनं स्वामी चरणात पादुका आपल्या इथे आहेत, स्वामींचं दर्शन लोकांनी घ्यावं हाच एकमेव उद्देश आहे, बाकी दुसरं काही नाही. वक्रतुंड औरंगाबादकर. मी अक्कलकोटला गुरुमंदिरामध्ये असतो, बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये. स्वामी समर्थांचे जे गुरुमंदिर बाळप्पा महाराजांचं मठ आहे त्या ठिकाणी सद्गुरू बाळप्पा महाराज, त्यांच्यानंतर सद्गुरू गंगाधर महाराज आणि परमसद्गुरू श्री गजानन महाराज असं हे अक्कलकोटचं धर्मपीठ आहे. आता सध्या परमसद्गुरू श्री गजानन महाराजांचे नातू डॉक्टर पुरुषोत्तमजी महाराज राजिमवाले हे सध्या अध्यक्ष आहेत व पीठाधीश आहेत गुरुमंदिराचे. त्याचंच विस्तारित स्वरूप म्हणून शिवपुरी नामक यज्ञनगर अक्कलकोटला महाराजांनी वसवलेलं आहे, ज्या ठिकाणी शेकडो वर्षानंतर प्रथमच असा सोमयज्ञ झालेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आज जागतिक 80 ते 90 देशातनं लोक अग्निहोत्र ही उपासना शिकण्यासाठी येतात. अग्निहोत्र ही उपासना गुरुमंदिरातनं परमसद्गुरू श्री गजानन महाराजांनी दिलेली आहे. आता साधारणतः जगामध्ये 90पेक्षा अधिक देशांमध्ये अग्निहोत्राचे लोक आचरण करतात. ते अक्कलकोटला आपलं केंद्रस्थान आहे गुरुमंदिर शिवपुरीला. आज श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी समर्थ महाराजांची जयंती आहे. त्याबद्दल इथे हे जी ताराबाग म्हणून सोसायटी आहे पद्मनाभ डेव्हलपर्स यांनी बांधलेली, तिथे स्वामी समर्थांचं देऊळ बनवलेलं आहे. आणि आज गुरुमंदिर अक्कलकोट इथलं तिथून स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत आणि प्रचंड गर्दीने आमच्याकडे भाविक आज दर्शनाला आलेले आहेत. तिथे स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन, सकाळी त्याची विधिवत पूजा झालेली आहे आणि आता 1-4 तासासाठी ह्या पादुका आमच्या इथे राहणार आहेत
आणि जणू काही स्वामीच इथे आलेत आशीर्वाद द्यायला असं सगळ्यांना भास होतोय. त्यामुळे ठाण्यातून समर्थ प्रथितयश नागरिक आणि सगळेच सामान्य नागरिक सगळेच इथे येऊन छान दर्शनाचा लाभ घेत आहेत. आणि अशीच स्वामींची कृपा आमच्यावर राहू दे आणि या मंदिराची सेवा आमच्या हातून सतत घडत राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.